नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 4.2 रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। यामध्ये आपल्याला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी दिलेली नाही, चिटचॅट क्वेश्चन्स देखील दिलेले नाहीत, मार्जिन क्वेश्चन्स देखील दिलेले नाहीत। त्यामुळे आपण डायरेक्ट वर्कशॉपला सुरुवात करणार आहोत। परंतु यामध्ये लँग्वेज स्टडीमध्ये काही सोडवण्याचा भाग दिलेला आहे, तो आपण या व्हिडिओच्या शेवटी घेतलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक नक्की बघा। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, स्पॉट द एरर इन द स्पेलिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स विथ रेफरन्स टू द पॅसेज अँड रीराइट देम करेक्टली। आता खाली काही शब्द दिलेले आहेत, ज्या शब्दांमध्ये त्रुटी दिलेल्या आहेत, तर त्या त्रुटी शोधायच्या आहेत आणि वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहायचं आहे। तर पाहूया, रिनोड, करेक्ट वर्ड इज रिनोड। आता या ठिकाणी तुम्हाला निरीक्षण केलं तर स्पेलिंगमधील फरक तुम्हाला लक्षात येईल। फीचर्स, ट्रायबल, जिओमॅट्रिक, फिगर्स, मेथॉलॉजी, पेंटिंग। उच्चार सेम आहेत, परंतु स्पेलिंग्स यामध्ये करेक्ट करून दिलेले आहेत, त्यामुळे निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे। नेक्स्ट वर्ड आहे इनर, त्यानंतर अर्थन, सर्कल, विलेज, मीडियम, अचिव्हिंग, डिसाइडेड, डिफरंट। सेकंड क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम। खालील आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे। यामध्ये कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ रजाज पेंटिंग, रजा यांच्या पेंटिंगचे वैशिष्ट्ये या ठिकाणी लिहायचे आहेत। सिंपल जिओमॅट्रिक शेप्स, स्ट्राइकिंग कलर कॉम्बिनेशन्स, कॅप्टिवेटिंग कंपोजिशन्स, कलर्स ब्लू अँड ऑरेंज। थर्ड क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ रेफरन्स टू द पॅसेज। म्हणजे आपल्याला उतार्याचा संदर्भ घेऊन ही वाक्य पूर्ण करायची आहेत। यामध्ये ए, रजाज पेंटिंग डू नॉट डिपिक्ट लाईफ लाईक और कॉपीज ऑफ सेन्सेस। बी, रजाज पेंटिंग्स आर डन इन द डॅश डॅश स्टाईल, abstract. C, Raza's paintings are not inspired by dash dash, any external factor. D, Raza's paintings present images from his own dash dash, inner mind. E, Raza's paintings radiate dash dash, peace. F, the dash dash become the core of Raza's paintings, bindu or points. G, for an artist like Raza, his work or paintings are an effective dash dash, medium of communication. Fourth question, read the passage on Gond art carefully, then complete the following sentences without going back to the passage. म्हणजे आपल्याला गोंड आर्टचा जो पॅसेज आहे तो एकदा वाचायचा आहे, पूर्ण लक्ष देऊन वाचायचा आहे आणि खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते उतार्यात न बघता ते पूर्ण करायचे आहे। तर पहिलं पाहूया, गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. The Gondi language is similar to Telugu, a Dravidian dash dash. आता रिकाम्या जागी शब्द येईल लँग्वेज. ओरिजिनली पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर ऑन द अर्थन वॉल ऑफ दिअर डॅश डॅश हाऊसेस. त्यानंतर इन फोक आर्ट्स यू युअरसेल्फ प्रिपेअर द कॅनव्हास, द सरफेस ऑन विच टू ड्रॉ अँड द कलर्स विथ विच यू डॅश डॅश. रिकाम्या जागी शब्द येईल ड्रॉ. Fifth question, write about the following important features of Gond art with the help of the passage. Gond art, outline, variation in drawing, texture, designing, developed and preserved by a medium of preparing the canvas. आता या ठिकाणी आपल्याला खाली काही मुद्दे दिलेले आहेत, त्या आधारे आपल्याला गोंड आर्टबद्दल माहिती लिहायची आहे. फर्स्ट आहे डेव्हलप्ड अँड प्रिझर्व्ड बाय
The Gond tribal people residing largely in Madhya Pradesh, Maharashtra, Telangana, Andhra Pradesh, and Odisha in India. Second, it's a medium of expressing, recording, and preserving what is seen. Third, preparing the canvas. It is the surface on which the painting is drawn. Draw pictures on earthen walls of their homes itself. Fourth, preparing colors. In the days of the past, several things in nature, such as soils of different shades, the juice of plants, leaves, tree bark, flowers, fruits, coal, and cow dung, were used to prepare colors. Fifth, outline. In the Gond style of art, the designing may vary a little from artist to artist, but the design that fill it make the whole picture look lively and attractive. Sixth, variation in drawing. The color, structure, and pattern used in drawing vary from painting to painting. 7. Texture designs. The designs include textures achieved using dots, straight lines, dotted line, curvy shaped, and circles. Sixth question. Why does the author think that the roots of folk art lie in women's chores? म्हणजे लोककलेची पाळेमुळे स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील कार्यात रुजली आहेत असे लेखक का समजतो? Answer is the roots of the folk art probably lie in women's daily chores like cleaning and decorating the house, dealing with natural colors in the chores of cooking, and in their leisure time activities. Seventh question. From the passage, list the words related to A. Geometry, B. Colors, C. Design. आता खाली काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांशी रिलेटेड वर्ड्स आपल्याला पॅसेजमधून शोधायचे आहेत. ए. जिओमेट्री, लाईन्स, डॉट्स, सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल. बी. कलर्स, ब्लू, ऑरेंज, पेंट, शेड्स, कोल, स्ट्रायकिंग, ॲब्स्ट्रॅक्ट. सी. डिझाईन, सीन्स, ॲब्स्ट्रॅक्ट, ह्युमन फिगर्स, बिंदू. Eighth question. These two passages are example of a short introduction to works of art, a short review. They cover the following points. आता हे दोन्ही जे पॅसेज आहेत ते आता खालील पॉईंट्स त्यामधून आपल्याला दर्शवतात. द नेम ऑफ द क्रिएटर, त्यांचं नाव, त्या कलेचा प्रकार, त्यानंतर प्रेझेंटिंग टेक्निक्स, मेसेज ऑर इंटरप्रिटेशन, the theme of subject matter, individual style, its effect on viewers. आता या जे दोन पॅसेज आहेत त्या संदर्भात आपल्याला या पॉईंट्सच्या आधारे माहिती मिळते. आता यावर आधारित खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे पाहूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट पॉइंट्स विल यू इन्क्लूड इन यू हॅड टू रिव्ह्यू अ बुक ऑर फिल्म ऑर अ प्ले, लिस्ट द पॉइंट्स. म्हणजे तुम्हाला एखादा पुस्तक, चित्रपट किंवा नाटक याचा आढावा घ्यायचा झाल्यास तुम्ही कोणत्या मुद्द्यांचा समावेश कराल त्याची यादी करा. यामध्ये फर्स्ट, द थीम ऑफ द बुक ऑर फिल्म ऑर प्ले. सेकंड, द प्लॉट अँड द स्टोरी. थर्ड, द कॅरेक्टर्स इन द बुक ऑर फिल्म ऑर प्ले. फोर्थ, फ्लो ऑफ लँग्वेज अँड स्टाईल ऑफ नरेशन. फिफ्थ, ऑथेंटिसिटी ऑफ द बुक. सिक्स, द मेसेज कन्वेड इन द बुक, फिल्म ऑर प्ले. Next question, choose a book or film and review it in short using the points you have listed. आता एखादे पुस्तक किंवा चित्रपट आपल्याला निवडायचा आहे आणि तुम्ही ही जी यादी केलेली आहे त्यातील मुद्द्यांचा वापर करायचा आहे आणि त्याबद्दल थोडक्यात आढावा घ्यायचा आहे किंवा तुम्हाला एक शॉर्ट नोट तयार करायची आहे. तर यामध्ये आपण कोणत्याही बुक्सविषयी किंवा फिल्मविषयी त्याचा आढावा आपण घेऊ शकतो. आता या ठिकाणी भाग मिल्खा भाग या फिल्मवर आधारित हे परीक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. ते तुम्ही एकदा व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या, समजून घ्या, म्हणजे तुम्हाला परीक्षण कसं लिहायचं एखाद्या पुस्तकाविषयी, फिल्मविषयी किंवा नाटकाविषयी ते तुम्हाला समजून जाईल.
आता आपलं वर्कशॉप पाहून झालेला आहे. लँग्वेज स्टडीमध्ये आपल्याला काही सोडवण्याचा भाग दिलेला आहे, तो पाहूया. आता 9th क्वेश्चन पाहूया. या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे ॲडवर्ब क्लॉजची. क्रियापद, विशेषण किंवा दुसरं क्रियाविशेषण याविषयी अधिकची माहिती सांगणाऱ्या शब्दास आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण म्हणतो. हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, पण क्रियापदाने दर्शवलेल्या कृतीतून जसं ठिकाण म्हणजे प्लेस असेल, टाईम असेल किंवा मॅनर्स असतील, तर या शब्दांविषयी ते अधिकची माहिती देतात. अशाच प्रकारे ॲडवर्ब क्लॉज पण आपण वापरतो. ॲडवर्ब क्लॉज म्हणजेच काय? ग्रुप ऑफ वर्ड असतो. तर या आपल्या क्रियापदाने दर्शवलेल्या कृतीतूनच म्हणजेच प्लेस, टाईम आणि मॅनर हे पण अधिकची माहिती देतात. तर आता क्वेश्चन काय आहे? रीड द एक्झाम्पल गिवन अँड देन कम्प्लीट द सेंटेन्सेस युजिंग युअर ओन आयडिया. आता खाली काही आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तर आणि अपूर्ण असे सेंटेन्सेस दिलेले आहेत. पण करून ते सेंटेन्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत. यामध्ये ए प्लेस, यू मे सिट व्हेरेवर यू लाईक. आता खाली आपण आपली ओन आयडिया वापरून सेंटेन्स बनवूया. यू मे सीट नेक्स्ट टू सचिन. या ठिकाणी तुम्ही पाहिजे ते शब्दसमूह आपण या ठिकाणी वापरू शकता. बी आहे टाईम. आय एंटर्ड द स्कूल व्हेन द बेल वॉज रिंगिंग. खाली बघूया. आय एंटर्ड द स्कूल विथ माय फ्रेंड्स. सी मॅनर. आय लव्ह माय कंट्री लाईक अ ट्रू इंडियन सोल. आय लव्ह माय कंट्री मोर दॅन माय लाईफ. तर अशा प्रकारे तुम्ही हे वाक्य बनवू शकता. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.